प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. सगळ्यांनी ख्रिसमस एन्जॉय केला असेल, ख्रिसमस सेलिब्रेशन झालं असेल. आता नवीन वर्षाची तयारी कदाचित सुरू असेल. 31 डिसेंबर कसं सेलिब्रेट करायचा कदाचित त्याचे प्लॅनिंग्स चालू असतील. कुठे फिरायला जायचं, कोणासंगती जायचं, काय करायचं, अनेक गोष्टी सध्या चालू आहेत. असं काय हरकत नाही, देवाला धन्यवाद. पण त्याच वेळेला थोडंसं परमेश्वराचं वचन पण आम्हाला समजलं पाहिजे. आणि तुमच्या एन्जॉयमेंट संगती देव तुमच्या जीवनाच्या द्वारे आनंदित आहे का, आज या गोष्टींचा देखील थोडासा आम्हाला विचार करता आला पाहिजे. मी ज्या पद्धतीने वागत आहे, ज्या पद्धतीने जगत आहे, ते देवाला मान्य आहे का? आम्हाला ते गीत माहित आहे, मेरा उठना, मेरा बैठना, मेरा जागना, मेरा सोना, ये सब कुछ मैंने तेरे नाम कर दिया. आमचं उठणं, बसणं, वागणं, बोलणं, आमची प्रत्येक गोष्ट परमेश्वराला मान्य आहे का, आज त्याचाही थोडासा आम्हाला विचार करता आला पाहिजे. या आपण वचनांमधून काही गोष्टी ऐकूया, बघूया, शिकण्याचा प्रयत्न करूया. योनाचं पुस्तक, पहिला अध्याय आणि पहिली 3 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला, तिथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. हालेलुया. हा योना नावाचा एक व्यक्ती ज्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालंय. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे परमेश्वराने योनाची निवड केली. किती सुंदर आणि किती महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालंय. परमेश्वर त्याच्या संगती बोललाय की उठ आणि तू निनवे शहराला जा. प्रियांनो, पौलाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं आणि त्या दमास्कसच्या वाटेवर ज्या वेळेला परमेश्वराशी त्याचं एन्काउंटर झालंय, त्याच्यानंतरच त्याचं संपूर्ण जीवन आम्ही पाहिलं तर ते बदललेलं. ख्रिस्तासाठी भयानक असं छळ सहन करणारा व्यक्ती म्हणून पौल गणला जातो. समुद्रात गेलाय, 2-4 वेळा समुद्रात टाकण्यात आलंय, त्याचे जहाज फुटले, कित्येक किलोमीटर त्याला पोहून यावं लागलंय. त्याला भयानक प्रकारचा त्रास झालेला आम्ही पाहतो. बायबलमध्ये तुम्ही गेलात वचनांमध्ये तर तुम्हाला पौलाविषयी सगळं समजेल. त्याच प्रकारे योनाला परमेश्वराने वचन दिले. योना संगती परमेश्वराचं एन्काउंटर झालंय. पण इकडे एक वेगळीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की योना देवाच्या दृष्टी आड व्हावं म्हणून पळून चालला होता. देव त्याला म्हणतो की निनवे शहराला जा, त्या शहराची दुष्टाई माझ्या समोर आली आहे आणि त्यांना तिथे जाऊन तू वचन सांग, घोषणा कर, पश्चातापाची घोषणा त्यांना कर. पण हा बहादर तार्शिशास जाणारं तार्शिश शहराला जाणारं जे जहाज होतं त्या जहाजामध्ये जाऊन बसलाय. सांगितलंय निनवे शहराला जायला आणि चाललाय तार्शिशला. आमच्या जीवनांमध्ये अनेकदा असंच होतं. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 16वा वचनामध्ये येशू असं म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे, तुम्हाला नेमले आहे यासाठी की तुम्ही फळ द्यावे आणि तुमचं फळ टिकावं. परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला निवडले, तुम्ही मला निवडलं नाही. त्याच प्रकारे परमेश्वराने योनाला निवडलं होतं आणि हा योना त्याची निवड चुकीची आहे असं तो परमेश्वराला दाखवायचा कुठेतरी प्रयत्न करतोय. अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही असंच काहीतरी करतो. देवाने निवडले एका कामासाठी आणि करतो भलतंच वेगळं काहीतरी. आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे.
हा योना ज्याला परमेश्वराने निवडले. दुसरी गोष्ट, परमेश्वराने त्याला कामगिरी दिली. बायबल आम्हाला सांगते की निवडलेले पुष्कळ आहेत, बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. पुष्कळ लोकांना परमेश्वराने बोलावलंय, पण निवड किती जणांची झाली आम्हाला आज विचार करायचा आहे. आम्ही निवडलेल्यांपैकी आहोत की फक्त बोलावलेल्यांपैकी आहोत? मत्ती 7:21 असं म्हणते की प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. बायबल आम्हाला सांगते की तू जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आणि परमेश्वर म्हणतो की ही मी तुम्हाला आज्ञा देतोय. त्या योनाला सांगितलं होतं की तू निनवे शहरामध्ये जा, तिथल्या त्या लोकांसाठी माझ्या प्रीतीची घोषणा कर, माझ्या प्रेमाची घोषणा कर, माझ्या न्यायाची घोषणा कर. परंतु हा तिथून निघालाय आणि मग आम्हाला सगळी पुढची स्टोरी माहित आहे. पण एक सुंदर गोष्ट आहे की योनाला परमेश्वराने निवडलं, योनाला परमेश्वराने एक कामगिरी दिली. आणि आजच्या जीवनामध्ये जर बघितलं तर तुम्हाला आणि मला देखील एक कामगिरी दिली. मत्ती 28:18-19-20 मध्ये असं म्हटलंय की जा, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आम्ही त्याऐवजी वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत. आम्ही लोकांना स्वर्गीय राज्याची घोषणा करण्याऐवजी फॅमिली, बिझनेस, काम, धंदा, पैसा, जगिक आकर्षण, जगातली रोषणाई, याच सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेलो आम्ही दिसत आहोत. आम्ही स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःकडे पाहायला तयार नाही. आमचं आध्यात्मिक जीवन कसं आहे, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत, याच्याकडे आम्हाला आज पाहण्याची गरज आहे. हरकत नाही, योना चुकला, योना पडला, परंतु देवाने त्याला सोडलेलं नाही. हालेलुया. ही त्याही पेक्षा मोठी गोष्ट आहे. योना चुकला, योना पडला, योना देवापासून, देवाच्या दृष्टी आड होण्याचा त्याने प्रयत्न केला, देवाच्या नजरेपासून पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला, देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि मग त्याला ज्या जहाजात बसला होता तिकडे प्रचंड वादळ आलेलं आम्ही पाहतो. आणि त्या वादळामधून जात असताना त्या लोकांनी चिठ्ठ्या टाकल्यात आणि योनाचं नाव त्याच्यात आलं. आणि मग योनाने सांगितलं की मला समुद्रात फेकून द्या. आणि मग त्या लोकांनी उचलून त्याला समुद्रात फेकलंय आणि त्यानंतर वादळ शांत झालं. आणि मग इथंच स्टोरी संपत नाही, तर परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. आणि त्या माशाने योनाला गिळलंय. 3 दिवस 3 रात्र तो योना त्या माशाच्या पोटामध्ये आहे. आता माशाच्या पोटामध्ये तो जिवंत राहिलाय. कशा प्रकारे राहिला असेल तुम्ही कल्पना करू शकता. सगळा अंधार असेल, लाईट नाही, प्रकाश नाही, सगळी घाण असेल, दुर्गंधी असेल. तुम्ही विचार करू शकता, तुम्ही कल्पना करू शकता. पण त्या अंधारातून त्याने त्या जिवंत देवाकडे प्रार्थना केली आहे असं बायबल आम्हाला सांगतं. तुम्ही जर 2रा अध्याय वाचलात योनाच्या पुस्तकामधला, तर तिथे योनाने केलेली सगळी प्रार्थना पुढे लिहिलेली आहे. चौथ्या वचनामध्ये तो असं म्हणतो, मी म्हणालो तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावेन. हालेलुया. त्याला त्याची चूक कुठेतरी समजली, कुठेतरी लक्षात आलं की मी देवाच्या वचनाच्या विरुद्ध निघालो, देवाच्या वचनांपासून दूर निघालो, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याऐवजी देवाच्या इच्छेच्या विरुद्ध मी वागायला सुरुवात केली. आणि त्याच्या कुठेतरी लक्षात आले. आणि तो म्हणतो की मी तुझ्या पवित्र मंदिराकडे पुन्हा डोळे लावेल. पुन्हा एकदा तुला हाक मारेल परमेश्वर. 2रं वचन असं सांगते, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. हालेलुया. तो परमेश्वर ऐकणारा देव आहे.
त्याने योनाला सोडलं नाही. 3 दिवस 3 रात्र त्या माशाच्या पोटामध्ये तो जिवंत होता. आणि परमेश्वराची अद्भुत कृपा, अद्भुत योजना की त्या योनाला त्या माशाने आणून त्या निनवे शहराच्या किनाऱ्यावरती आणून ओकून दिले. आणि कशा अवस्थेत तो असेल तुम्ही विचार करू शकता, तुम्ही कल्पना करू शकता. त्या माशाने त्याला चावलं नाही. एखादा मासा ज्या वेळेला दुसऱ्या माशाला खातो किंवा त्याचं जे काही अन्न तो खातो, त्यावेळेला त्याने खाल्लेल्या त्या अन्नाचं पचन व्हायला सुरुवात होते. परंतु योनाच्या बाबतीमध्ये तसं काहीच झालं नाही. योना त्याच्या पोटामध्ये जिवंत राहिला, सुखरूप राहिला, सुरक्षित राहिला. ही एक अद्भुत गोष्ट परमेश्वराने त्याच्या जीवनात केली. त्याच प्रकारे आज तुम्ही आणि मी सुखरूप आहोत, सुरक्षित आहोत. सगळ्या प्रकारच्या त्रासात, संकटात, दुःखात, आजारात, कष्टांमध्ये, कर्जांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये प्रियांनो आज आम्ही सुखरूप आणि सुरक्षित आहोत. यासाठी आम्ही देवाला धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे. आणि हा योना ज्या वेळेला निनवे शहराच्या त्या किनाऱ्यावर त्याला आणून ओकवून देण्यात आले, त्यावेळेला तो सुवार्ता सांगतोय. 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही गेलात तर तिथे परमेश्वराचं वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्या सारोळी करून सांग. मोठ्याने ओरडून सांग त्या देशाला, मी तुला जे सांगतो ते तू त्या लोकांना सांग, असं परमेश्वर योनाला म्हणतो. आणि ज्यावेळेस योनाने सुवार्ता गाजवली, ज्यावेळेस योना ओरडत गेला त्या देशामधून, त्यावेळेला 4था अध्याय आणि 11व्या वचनात असं म्हटले की 1,20,000 लोक तिथं होते आणि त्यांनी सगळ्यांनी पश्चाताप केलाय. त्यांच्या राजाने तो आसनावरून उठलाय आणि त्याने अंगातला झगा काढून गोंताट नेसून तो राखेत बसलाय आणि त्याने पश्चाताप केलाय असं बायबल आम्हाला सांगतं. प्रियांनो, आज आम्हाला थोडासा विचार करायचा आहे. आम्हालाही बोलवलंय, आम्हालाही निवडलंय, आम्हालाही कामगिरी दिलीये, परंतु आम्ही काय करत आहोत? आम्ही आपापसातच वादविवाद करत बसलोय. आमची मन देवाकडे लागण्यापेक्षा जगिक गोष्टींकडे लागलीत. आमच्या अंतःकरणामध्ये दुष्टाई, द्वेष, मत्सर, राग, तट, फूट, निंदा, चहाडी, लबाडी, सगळ्या याच प्रकारच्या गोंधळामध्ये आम्ही जगत आहोत. कदाचित काही जण व्यसनांच्या आहारी गेले असतील, निराशेमध्ये असतील, बेरोजगारीमध्ये असतील, अनेक प्रकारच्या दुःखांनी, कष्टांनी तुमचं जीवन भरलेलं असेल. परंतु आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की परमेश्वराची कृपा तुम्हाला कधीच सोडत नाही. त्या माशाच्या पोटामध्ये, त्या अंधाऱ्या अवस्थेमध्ये परमेश्वराने योनाला सोडलेलं नाही. परमेश्वराने योनाला सोडलं नाही. परमेश्वराने त्याच्यावरची कृपा काढून घेतली नाही. परमेश्वराने त्याला जी कामगिरी दिली होती ती कामगिरी त्याने काढून घेतली नाही. प्रियांनो, त्याने पश्चाताप केला. त्याने देवाला त्या माशाच्या पोटातून प्रार्थना केली आणि परमेश्वराने ती ऐकली. हालेलुया. तोच देव आज तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीमधून प्रार्थना करा आणि तो देव ऐकायला तयार आहे. तो बहिरा झालेला नाही, त्याचा सामर्थ्याचा हात तोडका पडलेला नाही, परंतु आमचे अपराध त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक आडविंतीप्रमाणे झालेत असं यशाया 51 मध्ये सांगितलं. आम्हाला आज गरज आहे पश्चाताप करायची. आम्हाला आज गरज आहे त्या देवाला हाक मारायची. आम्ही आताच ख्रिसमस सेलिब्रेट केलाय आणि ख्रिसमसचाही संदेश हाच आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय. जिवंत देवाने तुमच्यावर आणि माझ्यावरती इतकी आघात प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र सुमारे 2025 वर्षापूर्वीच या जगामध्ये पाठवला. तुम्हाला आणि मला तारण्यासाठी, तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनात घेऊन जाण्यासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी आणि त्याचं बलिदान म्हणून येशू ख्रिस्ताला त्याने बलिदान केले.
त्या क्रुसावरती त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त वाहिले. काय आम्ही आज त्याच्याकडे लक्ष लावणार आहोत का? आज आम्हाला गरज आहे. आमच्या जीवनातल्या सगळ्या त्या अंधाऱ्या अवस्थेमधून आम्हाला आज गरज आहे त्या जिवंत देवाला हाक मारायची. आमच्यासाठी अनेक प्रश्न असतील, आमच्या समोर अनेक प्रकारच्या समस्या असतील, अडीअडचणी असतील, दुःख असतील, त्रास असेल, आजार असेल, विकार असेल, कर्ज असेल, परंतु तो देव आज अद्भुतरित्या सुपरनॅचरल मिरॅकल्स करण्यासाठी तो देव आज तयार आहे. काय तुम्ही तयार आहात का? मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायामध्ये एक कुष्ठरोगी त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलाय आणि त्याला असं तो म्हणतो की, मी वाचतो तुमच्यासाठी, मत्ते 8वा अध्याय 2रं वचन. पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. काय म्हणतो तो? आपली इच्छा असेल तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. आणि येशू त्याला म्हणतो की, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. त्या येशूची इच्छा आहे आम्ही शुद्ध व्हावं, आम्ही पवित्र व्हावं, आम्ही पुन्हा एकदा या योनाप्रमाणे त्याच्याकडे पश्चाताप करावा, आम्ही पुन्हा एकदा त्याच्या कृपेची, त्याच्या दयेची आम्ही त्याच्याकडे मागणी करावी. तो देव आज पुन्हा एकदा तयार आहे. तो म्हणतो की मी तयार आहे तुम्हाला शुद्ध करायला. तुम्ही चुकलात, पडलात, तुम्ही संकटात आहात, तुम्ही समस्यांमध्ये आहात, तुम्ही निराशेच्या गर्तेमध्ये आहात. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त यासाठीच आला की जे अंधारात आहेत त्यांच्यावरती प्रकाश पडावा. हालेलुया. कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला? जे अंधारात आहेत अशा लोकांवरती प्रकाश पडावा, आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आला. बघा, मी तुमच्यासाठी वाचतो लुककृत शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 79 वचन. यासाठी की त्याने अंधारात व मृत्यू छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा व आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला? अंधारात आणि मृत्यू छायेमध्ये बसलेल्या लोकांना प्रकाश मिळावा. तो येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज अंधारात आहात काय? तुम्ही आज थकलेल्या अवस्थेमध्ये आहात, त्रासामध्ये आहात, दुःखाने परेशान झालेले आहात. आज तो देव तुमच्या जीवनामध्ये काम करायला तयार आहे. आज तो देव, त्याची कृपा त्याने आवरून धरलेली नाही, फक्त आम्ही त्याच्याकडे जायला मागत नाही. हीच एक मोठी समस्या आहे. आणि आज आपण प्रयत्न करूया, आपण पुन्हा एकदा नव्याने त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वराचा प्लॅन कधीच फेल होत नाही प्रियांनो. परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्लॅन केलेले आहेत. ज्या प्रकारे त्याने योनासाठी आणि निनवे शहरासाठी प्लॅन केला होता, त्याने तो प्लॅन बदलू दिलेला नाही. परमेश्वर प्लॅन बदलणारा परमेश्वर नाही. आज याच्या संगती जमलं नाही म्हणून लगेच याला सोडायचं आणि दुसऱ्या संगती निघायचं, असले प्लॅन परमेश्वर करत नाही. प्रेज द लॉर्ड. आज या नवऱ्या संगती भांडणं झाली म्हणून हा नवरा बदलायचा आणि लगेच दुसरा नवरा करायचा, अशा प्रकारचे प्लॅन परमेश्वर करत नाही प्रियांनो. परमेश्वराचे प्लॅन तुम्ही बायबलमध्ये बघा, तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येतील. परमेश्वर त्याची कृपा आवरून धरत नाही. त्याचे प्लॅन कधी फेल होत नाहीत. तुमच्या आणि माझ्या योजना कदाचित चुकीच्या असतील, त्या फेल होतील, परंतु देवाने आमच्यासाठी केलेले प्लॅन हे आमच्या हिताचे आहेत, असं यिर्मयाच्या पुस्तकात सांगितलंय. आणि मग आम्ही देवाच्या प्लॅनिंगकडे लक्ष देणारे लोक बनूया, देवाकडे लक्ष देणारे लोक आपण बनूया. योनाने सुवार्थ सांगितली आणि 1,20,000 लोकांनी पश्चाताप केलाय. गॉड्स प्लॅन नेव्हर एंड्स असं म्हटलं जातं. प्लॅन ऑफ सॅल्वेशन, देवाने मनुष्य जातीच्या उद्धारासाठी केलेला प्लॅन. आज तुम्ही तयारी केली नाही तर तुमच्या जागी दुसरा कोणाला तरी परमेश्वर उभा करेल. तुमच्या वाचून देवाचं काम अडून राहणार नाही, परंतु तुम्ही देवाच्या आशीर्वादाला मुकणार आहात. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्यात. आम्ही देवाच्या ऐवजी नको त्या गोष्टींना प्राधान्य दिलं तर निश्चितच परमेश्वर त्याचा प्लॅन जो तारणाचा आहे तो दुसऱ्या कोणाच्या तरी द्वारे तो सिद्धीस नेईल. फक्त प्रश्न आहे की तुमचं आणि माझं काय होईल.
आम्ही जर देवाच्या योजनेला जर प्रतिसाद देणारे लोक नसेल तर देव काहीच करू शकत नाही. यहूदा इस्करियोतनी येशूचा विश्वासघात केलाय. येशूचा शिष्य बनून जगाला सुवार्ता सांगायचा जी योजना परमेश्वराने आखलेली होती तिच्यामध्ये बाधा आणण्यासाठी हा यहूदा इस्करियोत होता असं म्हणूया का? नाही. यहूदा इस्करियोतला परमेश्वराने, मी तर म्हणतो कदाचित निवडला असेल खास. कदाचित खास निवड त्याची त्यासाठीच केलेली असेल. कदाचित त्या यहूदा इस्करियोतची निवड यासाठीच केली असेल की याच्याद्वारे येशूला धरून देण्यात यावं आणि मग त्या यहूदा इस्करियोतचा नाश होऊ द्यावा आणि संपूर्ण जगाचं तारण व्हावं. हालेलुया. परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराची बुद्धिमत्ता तुमच्या आणि माझ्या बुद्धीच्या खूप पलीकडे आहे. आम्ही परमेश्वराचे प्लॅन कदाचित समजू शकत नाही, परंतु आम्ही देवाच्या चरणामध्ये बसू शकतो, देवाला हाक मारू शकतो. आणि तो देव यिर्मया 33:3 मध्ये असं म्हणतो, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तो देव आमच्या जीवनात काम करणारा देव आहे. तो देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. त्या देवाने ज्या प्रकारे योनाला त्या निनवे शहरामध्ये घेऊन आलाय आणि त्या निनवे शहराला नाश होण्यापासून वाचवलंय, प्रियांनो, तोच देव आज तुम्हाला आणि मलाही अद्भुतरित्या वाचवण्यासाठी तयार आहे. तो देव आज तुम्हाला आणि मला आशीर्वादित करायला तयार आहे. तो देव तुम्हाला आणि मला आज पुन्हा एकदा पश्चातापाची एक संधी द्यायला तयार आहे. काय आम्ही आज पश्चाताप करायला तयार आहोत का? प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 30वा वचन म्हणते की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळे झाक केलेले आहे, परंतु तो म्हणतो की आता सगळ्यांनी सगळीकडे पश्चाताप करावा अशी तो आम्हाला आज्ञा देतो. आज्ञा आहे पश्चाताप करा. प्रेज द लॉर्ड. जशी प्रीती करा ही आज्ञा आहे, तशीच पश्चाताप करा ही देखील एक आज्ञा आहे. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि 30वा वचन. आम्ही देवाच्या आज्ञा पाळण्याऐवजी आम्ही लोकांचा न्याय करणारे लोक बनलेलो आहोत. आम्हाला आज गरज आहे स्वतःला बदलायची. आम्हाला विचार करायची गरज आहे. आम्ही चुकीच्या गोष्टी करत असू तर आज पश्चाताप करूया, अशा देवाला हाक मारूया, अशा देवाला म्हणूया की परमेश्वरा आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही पडलेलो आहोत, आमच्यावरती दया कर. आम्हाला आज प्रार्थना करायची गरज आहे. परमेश्वरा आम्हाला क्षमा कर. आणि परमेश्वरा ज्या प्रकारे योनाची प्रार्थना त्या माशाच्या पोटातून तू ऐकलीस, त्या प्रकारे आज आपणही प्रार्थना करूया की परमेश्वरा आमचा जीव वाचवणारा तू देव आहेस. आम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करणारा तू देव आहेस. आमच्याद्वारे परमेश्वरा तू अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहेस. आम्हाला त्या देवाला म्हणता आलं पाहिजे, परमेश्वरा आम्हालाही तू वाचव आणि आमच्याही द्वारे तुझा गौरव तू करून घे. या आपण थांबूया, इथे छोटीशी प्रार्थना करूया आपण आणि त्या देवाला गौरव देऊया. त्याच वेळेला आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आमच्या मनाचं, आमच्या हृदयाचं, आमच्या जीवनाचं आपण समर्पण त्याला करायला शिकूया. आणि ज्या गोष्टींमधून आम्ही गेल्या 2025 वर्षामध्ये गेलो आहोत, प्रियांनो, स्वतःला बदला. स्वतःच्या विचारांमध्ये बदल करा. स्वतःच्या जीवनामध्ये थोडासा बदल घडवा. जे मागे घडलंय ते मला सोडून द्यायचंय. दुसरे करीन 5:17 असं म्हणते की जुनं ते होऊन गेलं, पहा आता नवीन होत आहे. तुमच्या जीवनात नवीन गोष्टी घडायला सुरुवात होईल, फक्त तुम्ही क्लेम करायला सुरुवात करा. परमेश्वर नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. तुम्ही कर्जबाजारी आहात, परमेश्वर तुम्हाला त्या कर्जातून बाहेर काढायला समर्थ आहे. फक्त तुम्ही देवाला हाक मारायची गरज आहे. तुम्ही आजारात आहात, त्रासात आहात, संकटात आहात, निराशेमध्ये आहात, तो जिवंत देव तुम्हाला आशा दाखवणारा परमेश्वर आहे. एक अद्भुत आशा तो तुमच्या जीवनामध्ये घेऊन येऊ शकतो. एक अद्भुत आनंद तो तुम्हाला देऊ शकतो. फक्त तुम्हाला गरज आहे की तुम्ही त्याला हाक मारली पाहिजे. गरज आहे ते तुम्ही त्याच्या जवळ गेले पाहिजे. त्या कुष्ठरोग्याप्रमाणे तुम्हाला त्याच्या जवळ जाता आलं पाहिजे आणि त्याला म्हणता आलं पाहिजे, परमेश्वरा तुम्हाला शुद्ध कर, तुम्हाला पवित्र कर. दावीद म्हणतो की मला बर्फासारखे शुभ्र कर, येशोबाने माझा पापमल धुवून टाक. त्या प्रकारे आपण पण त्याला म्हणूया, येशू तुझ्या रक्ताने तू आमचा पापमल धुवून टाक आणि आम्हालाही पवित्र कर, आम्हालाही शुद्ध कर. या आपण थांबूया, इथे छोटीशी प्रार्थना करूया.
धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव, मान, सन्मान, महिमा, प्रशंसा तुलाच आणि तुलाच दे. तुझ्या दयासना पुढे तो या क्षणापर्यंत आणलं, सांभाळलं, सहाय्य केलं. जिवंत देवा, या वर्षाच्या शेवटापर्यंत तू आम्हाला सांभाळलंयस. आम्ही तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो परमेश्वर. जिवंत देवा, आम्ही आज या योनाच्या जीवनाकडून पाहत आहोत, शिकत आहोत की तुझी दया, तुझी कृपा परमेश्वरा कधीच संपत नाही. तुझे प्लॅन्स कधीच फेल होत नाहीत परमेश्वरा. आणि म्हणून आम्ही तुला आज विनंती करतो की आम्ही पुन्हा एकदा आमचं जीवन नव्याने तुला समर्पित करतो. आणि परमेश्वर पित्या, या वर्षभरामध्ये ज्या काही चुका, पाप, अपराध आमच्याकडून घडले असतील त्यांची तू आम्हाला क्षमा कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना तुला करतो. तुझी दया, तुझी कृपा आमच्या जीवनांमध्ये उतरून येऊ दे. तुझं सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी, शक्ती परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्मेद्वारे तू आम्हाला पुरव आणि तू आमचा मार्गदर्शक हो. ज्या प्रकारे तू निनवेची प्रार्थना त्या माशेच्या पोटातून ऐकलीस परमेश्वरा, आज आम्ही देखील तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. आमची ही प्रार्थना तू ऐक परमेश्वरा. ज्या प्रकारे येशू त्या कुष्ठरोग्याला म्हणाला की माझी पण इच्छा आहे तू शुद्ध व्हावंस, होय परमेश्वरा, आणि येशूने त्याला शुद्ध केले. माझ्या देवा, आज आम्ही तुला म्हणतो की आम्हालाही तू शुद्ध कर, आम्हालाही पवित्र कर. जिवंत देवा, दावीद म्हणतो त्याप्रमाणे आम्ही तुला म्हणतो की पुन्हा एकदा तो स्थिर असा आत्मा तू आमच्यामध्ये घाल. परमेश्वर पित्या, आम्हालाही तू पवित्र कर, आम्हालाही शुद्ध कर. येशूच्या रक्ताने तू आम्हाला धुवून स्वच्छ कर. आणि परमेश्वरा, या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना माझ्या देवा, तू आमच्या प्रत्येकाचा चालक आणि मालक हो. आम्हालाही तू निवडलेला आहेस, आमच्या जीवनासाठी तू प्लॅन केलेले आहेस. परमेश्वरा, तुझे प्लॅन्स तू आम्हाला रिव्हील कर. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोल, तुझ्या वाणीच्या द्वारे तू आमच्याशी बोल. आणि माझ्या देवा, आमच्या जीवनाचा तू उपयोग कर. ज्या प्रकारे तू योनाचा उपयोग केलास, ज्या प्रकारे तुझ्या सेवकांचा तू उपयोग केलास, आमचाही तू उपयोग कर. आणि तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे तू करून घे, अशी आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आज तुला विनंती करतो माझ्या देवा, ज्या प्रकारे निनवे शहरातील लोकांना वाचवलंयस, त्याच प्रकारे आम्ही ज्या शहरांमध्ये राहत आहोत, ज्या देशात राहत आहोत, या देशातील लोकांना तू वाचव. या देशातील लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तू आमच्यातील प्रत्येकाचा तू ताबा घे परमेश्वरा. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकाचं जीवन परमेश्वरा तू तुला आवडेल असं जीवन तू तयार कर. आणि प्रत्येकाने तुझी सुवार्ता गाजवावी. तुझ्या वचनात, तुझ्या विश्वासात, तुझ्या ज्ञानात, तुझ्या भयात प्रत्येकाची वाढ व्हावी, अशी दया कृपा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर. होय माझ्या देवा, तुझे प्लॅन जे तू आमच्यासाठी केलेले आहेत ते तू येशूच्या नावात सिद्धीच ने परमेश्वरा. आमच्या चुका, पाप, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि माझ्या देवा, आम्हाला तुझ्यामध्ये वाढणारं जीवन दे, तुझ्या इच्छेप्रमाणे जगणारं जीवन दे, तुझ्या वचनांप्रमाणे आचरण करणारं जीवन दे. हीच आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. पुन्हा एकदा तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनातली निराशा, दुःख, समस्या, संकट, अडीअडचणी दूर कर. आणि परमेश्वरा, अद्भुतरित्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते सुपरनॅचरल मिरॅकल्स तू कर, अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आज मी त्या दैवी आशीर्वादांना प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळीकता देतो परमेश्वरा. तू प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचा तू गौरव करून घे, अशी विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन वर्षामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. हे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, परमेश्वराच्या दैवी आशीर्वादांचं लाभो, ही आज परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना जुन्या गोष्टी सोडून द्या, चुकीच्या गोष्टी सोडून द्या. एकमेकांना क्षमा करायला शिका, एकमेकांना प्रेम करायला शिका. आणि प्रियांनो, मनाची मानसिकता बदलू द्या, तुमचं मन बदलून जाऊ देत. हीच आज देवाकडे प्रार्थना करतो. चला तर मग थांबूया, पुन्हा एकदा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि परमेश्वराचा गौरव करा. देवाच्या वचनांकडे लक्ष द्या, अधिक प्रार्थनामय जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू.